बीड के परभणी कैसापुरी में संत सावता महाराज की पुण्यतिथि पर भजन कीर्तन और ग्रंथ पाठ का भव्य आयोजन। बीड तालुका के परभणी कैसापुरी स्थित सावता माली मंदिर में संत शिरोमणि सावता महाराज की पुण्यतिथि के अवसर पर विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। 40 वर्षों से स्थापित इस मंदिर में हर वर्ष की भांति इस वर्ष भी भजन कीर्तन, सावता, ग्रंथ पाठ और रंगारंग सांस्कृतिक समारोह आयोजित किया गया। सोलापुर जिले के माधा आरण गांव स्थित प्राचीन मंदिर के मूल स्थान से जुड़े इस आयोजन में हजारों भक्तों ने भाग लिया और महाप्रसाद का लाभ उठाया। संत सावता महाराज का जन्म 1250 में हुआ था और उन्होंने 1295 में 45 वर्ष की आयु में जीवित समाधि ली थी। वे न केवल संत थे बल्कि एक आयुर्वेदिक चिकित्सक के रूप में भी प्रसिद्ध थे, जो रोगियों का इलाज औषधियों और ज्ञान से करते थे। कार्यक्रम में परभणी कैसापुरी के पुजारी श्री बाबूराव की अगुवाई में श्रद्धालु एकत्र हुए। हाल ही में बीड शहर में राजस्थान से लाई गई 2200 किलोग्राम वजनी मूर्ति के साथ 2 एकड़ क्षेत्र में भव्य मंदिर का जीर्णोद्धार भी किया गया है, जिसे लेकर स्थानीय श्रद्धालुओं में गहरी आस्था देखी गई। भारत संवाद के लिए डॉक्टर आर.के. अरसुल की खास रिपोर्ट। अनेक लोक या दर्शनासाठी सावताबाबाच्या दर्शनासाठी येतात। तर या गावातील एक ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांची चर्चा। आपलं नाव काय? नारायण रामकृष्ण हरी साहेब। तुम्हाला अगोदर रामकृष्ण हरी घालून सुरुवात करतो की ही मूर्ती म्हणजे समजा की तुम्हाला असं ह्या गावात आलेल्या ह्या मूर्तीला जवळजवळ 40 वर्ष कंप्लीट झाली। 40 वर्ष। हे मूर्तीचं वर्णन सांगू शकता का? मूर्ती कशापासून बनवली? मूर्तीचं वर्णन हे पंचतत्वापासून धातूपासून मूर्ती बनवलेली राहते। मूर्ती 1.5 फुटाची आहे आणि 1.5 फुटाची असून पिवळ पाषाणातली आहे। बरं, ह्या केसापुरी हे गावाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोणत्या ठिकाणी मूर्ती? जिथं जिथं समजा किंवा इच्छा असणारे लोक आहेत, सामाजिक लोक आहेत, सावता महाराजाला मानणारे लोक आहेत, त्या गावांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। बरं, यांच्या पुण्यतिथी कधी साजरी केली आपण? यांची पुण्यतिथी होती बघा, सावता महाराजाला ज्यावेळेस संजीवनी समाधी दिल्या जाते तेव्हा त्या काळात त्या दिवशी पुण्यतिथी साजरी केल्या जाते। तर त्याचं असं की ह्याला एकादशीच्या दिवशी पंढरपूरहून देव निघतात आणि पंढरपूरमध्ये सावंत पाटला जिथं फराळायला थांबतात आणि तिथून पुढे नंतर आरणला खुद विठ्ठलाची पालखी अथवा ह्याची पांडुरंगाची पालखी आरणला येते संजीवनी समाधी देण्यासाठी। आपण आता बीड मध्ये एक मोठी 200 किलोची मूर्ती सावता महाराजांची बसवली, असं म्हणजे मूर्तीची व्यवस्था केलेली आहे आणि तिथं मंदिर खूप मोठं बांधलेलं आहे। तर याबद्दल बीड बद्दल सांगू शकता? हो सर। तुम्ही त्या कार्यक्रमात गेलते? हा, आमच्या गावातलेच मठातले होते, त्यांच्यासाठी ते म्हणजे निष्ठुरी गादी असल्यामुळे कलश स्थापनाचे कार्यक्रम त्यांच्या हाताने केल्यामुळे मी त्यांच्याबरोबर गेलेलो होतो। 4 फुटाची त्यांची मूर्ती आहे। 4 फूट आणि ट्रस्ट मार्फत सगळा त्यांचा कार्यक्रम आहे। आणि ते कुठून आणलेली मूर्ती? ती मूर्ती त्यांनी पुण्याहून असं काहीतरी आणल्या म्हणजे राजस्थान मधून ऐकले असं। हा, राजस्थान पुणे असं काहीतरी म्हणजे राजस्थानहून पुण्यापर्यंत आली समजा आणि पुण्याहून त्यांनी आणली असं ग्रहित आहे त्या मूर्तीचं। या व्यतिरिक्त सावता बाबा या मंदिराच्या व्यतिरिक्त मूर्तीच्या व्यतिरिक्त आणखी कोणते मूर्ती बसवलेले आहेत त्यांच्या बाजूने? विठ्ठल रुक्माईची एक मूर्ती आहे आणि त्यांचं आणखी एक ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबाची समाधी बीड जिल्ह्यात असल्यामुळे त्यांचं एक असं म्हणजे की भाकीत आहे की तीच समाधी। आपण परभणी केसापुरी या गावात सावतामाळी मंदिरात आलेलो आहोत। त्या मंदिराची देखभाल अनेक वर्षापासून हे पुजारी करत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। आपलं नाव काय? आपलं नाव बाबूराव बळीराम शिंदे। ही मूर्ती आपण कोणत्या वर्षी बसवलेली? ही मूर्ती 1983 म्हणजे 86 ला आली आणि 1983 ला ग्रंथ वाचनाची सुरुवात झाली। तर आपली आताची पुण्यतिथी सध्या महोत्सव चालू आहे, तर किती वर्षापासून हा म्हणजे किती वर्ष झाले पुण्यतिथीला? 43 वर्ष पूर्ण झाले। त्या मूर्तीचं वर्णन सांगू शकता आपण? हो, मूर्ती असं एकदम सुंदर हुबेहूब असणारी 1.5 फुटाची उंची आणि आकर्षक अशी वाटते आणि 1 नंबर एक पाषाण मूर्ती आहे। हे मूर्ती कशापासून बनवली म्हणजे? पाषाणापासून। ह्या परभणी केसापुरी व्यतिरिक्त ह्या मूर्तीचा इतिहास आपण सांगू शकाल? कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचा आगमन म्हणजे पुनरागमन झाला? मूर्ती कधीपासून बसवलेली, त्यांचा जन्माचा इतिहास सांगू शकतात? समजा किती वर्ष झालं त्यांचा जन्माचा इतिहास? समजा आरणमध्ये त्यांचं वास्तव्य असले। त्यांचा आरण कुठं आला? पंढरपूर तालुक्यामध्ये जवळ आला ते। पंढरपूर जिल्हा सोलापूर। सोलापूर। मूर्ती किती फुटाची मूर्ती? 1.5 फूट। 1.5 फूट।
बरं, दरवर्षी आपण ह्या पुण्यतिथीनिमित्त काही कार्यक्रम साजरा केला जातो का? हा 14 दिवसाचा कार्यक्रम असतो. 14 दिवसात. हा ग्रंथ वाचन असतं. किती दिवस ग्रंथ वाचन असतं? 14 दिवसाचा. 14व्या दिवशी पुण्यतिथी होते. आषाढमध्ये चतुर्दशीला पुण्यतिथी असते. म्हणजे ह्याविषयी काही सावता महाराजांविषयी काही ग्रंथामध्ये असा उल्लेख, असा अभंग वगैरे काय आहे का? आहे. तर त्याचं मला थोडंसं थोडक्यात माहिती सांगू शकता? हो ना. धन्य रत्नाच्या खाना जन्माने गाणं सावतो. सावता सागर प्रेमाच्या आगर धरला अवतार माया घरी. धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, सापडला दाता त्रैलोक्याचा. नामामुळे त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उदयला माळ्यांचा. असं उल्लेख आहे. त्यांचे बरेचसे अभंग आहे. बरं, आपण जे पूजा वगैरे दररोज देखभाल करतात, तर आपल्याला ह्याच्याबद्दल काय समाधान वाटतं? हे मानसिक ठीक राहते, एक समाधान वाटतं. दिवसभर एक आनंद मनामध्ये जागृत राहतो. कुठले जरी आपल्याला काही सांसारिक टेन्शन जरी वाटलं कुठं काही, तर मूर्तीजवळ आलं की समाधान